मोबाईलचा वापर कमी करा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या खासदारांना दिलाय। मोबाईलमुळे आपल्या कामावर परिणाम होतोय आणि त्यामुळे मोबाईलचा वापर कमी करा असा सल्ला नरेंद्र मोदींनी भाजपच्या खासदारांना दिलेला आहे। तसंच भाजप दलित विरोधी असल्याचं दाखवण्याचं कारस्थान सध्या सुरू आहे। त्यामुळे मोबाईलवरील भाजपच्या खासदारांचं संभाषण रेकॉर्ड करून बदनामी करण्याचा हा कट आखला जातोय। त्यामुळे मोबाईलपासून दूर राहा असा सल्ला मोदींनी भाजप खासदारांना दिला आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या दिल्लीमधून आपल्या संपर्कात आहेत। राम, नरेंद्र मोदींनी सल्ला दिलाय भाजपच्या खासदारांना मोबाईलचा वापर कमी करा, कारण त्याचा कामावर परिणाम होतोय। काय नेमकं या सल्ल्यामागे आणखी कारण आहे? बिलकुल, आज एक बैठक घेण्यात आली खासदारांची आणि या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांनी आपला अनुभव सुद्धा सांगितला। 2005 पासून आपण मोबाईल वापरत नाहीये, मोबाईल बंद केलेला आहे वापरणं, कारण त्यामुळे कामावर परिणाम होत होता आणि तोच अनुभव आज सर्व खासदारांसमोर बोलवून सुद्धा दाखवलेला आहे। आणि दुसरे कारण आहे मोबाईलचा वापर कमी करण्यासाठी सांगण्याचं आणखीन एक कारण म्हणजेच की दलित विरोधी सरकार आहे असा सांगण्याचा प्रयत्न केला जातोय, असं दाखवण्याचा आता एक कट रचला जातोय। आणि अशा वेळी खासदारांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। कोणी पण आपल्या पक्षाच्या विरोधामध्ये आणि पक्षाची नाहक बदनामी होऊ शकते अशा पातळीवर खबरदारी घेण्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे अगोदर 25% मोबाईलचा वापर कमी करावा आणि नंतर 50% हा वापर कमी करावा अशा सूचना सुद्धा नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आहेत। त्यामुळे सोशल नेटवर्किंगचं एक क्रांती आणणाऱ्या मोदींनीच आता मोबाईलला आवर घाला असा संकेत संपूर्ण खासदारांना दिलेला आहे। धन्यवाद राम, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर नवी दिल्लीमधून होते। तर खासदारांना मोबाईलचा वापर कमी करा, मोबाईलमुळे आपल्या कामावर परिणाम होतोय असा सल्ला मोदींनी भाजपच्या खासदारांना दिलाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।